नमस्कार तुम्हा सर्वांना. आज आपण बाळाच्या मालिशचे फायदे व त्याचे नुकसान काय असतात व कसे असतात ते आपण बघू. मदर आणि बेबीची बॉन्डिंग व्हायला, त्याच्या हड्ड्या मजबूत व्हायला व मेन म्हणजे त्याची फिजिकल आणि शारीरिक ग्रोथ व्हावी म्हणून आपण करत ठेवा. दूध पाजल्यावर 30 मिनिटाच्या नंतरच तुम्ही बेबी मालिश प्रिफर करा. त्यानंतर मालिश करत असताना घ्यायची काय काय काळजी आहे. पहिलं की मसाज करत असताना जास्ती रगडून मालिश करू नये. दुसरं म्हणजे तुम्हाला जर बेबी पूर्ण कपडे तुम्ही काढले असेल तर ते लक्षात ठेवायचं की त्याला थंडी वाजू नये. तिसरं म्हणजे जर काही इन्फेक्शन असेल, बॉडीवर काही रॅशेस असतील तर तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने त्याची मसाज केल्यानंतर 20 मिनिटांनी अंघोळ घाला. त्याचं कारण म्हणजे की जेव्हाही तुम्ही बेबीला मसाज करत असता तेव्हा तुमच्या बेबीचा टेम्परेचर हा हाय झालेला असतो आणि जर का तुम्ही लगेच त्याला अंघोळ घातली तर बेबी हायपोथर्मियामध्ये जाण्याचे खूप जास्त चान्सेस. जर दूध पाजलं असेल तेव्हाही तुम्ही त्याची मसाज करून लगेच अंघोळीला देऊ नका. तर होप यू ऑल हे व्हिडिओ नवजात बेबींच्या मदरला समजलं असेल आणि त्याच प्रकारे सांगितल्याप्रमाणे ते काळजी घेणार अशी मी अपेक्षा करते. धन्यवाद.